चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. थोडं एक 5 मिनिटं उशीर झाला. आपली अर्जंट मीटिंग होती एक. तर अजून आपण त्याच्या काही राहिलेत दोघींचं बोलणं, ते नंतर हा थोडासा कार्यक्रम झाल्यावर बोलूयात ध्यानाच्या ऐवजी, कारण ते महत्वाचं आहे थोडस. तर शारदा मॅडमनी काल खूप सुंदर वाचन केलेलं आहे. हळूहळू वाचल्यामुळे आपल्याला पॉजही घेता आला, थोडा विचारही करता आला. तर आजपासून ओव्या सुरू करतायत त्या. आणि हा जो 6वा अध्याय आहे, तर त्याच्यामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तर शारदा मॅडम तुम्ही सुरू करू शकता. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हा, करा मॅडम सुरू. आत्मवंदन सर्वांना. अध्याय 6वा. काल सारांश घेतला. आज आवाज मोठा करा थोडा. येतो आता मोठा. हो येतोय, बोला पण मोठ्याने बोला थोडं. हो हो. अध्याय 6वा. आत्मसंयम योग. श्री गणेशाय नमः. आज पहिला ओव्या म्हणते मी. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप. ओवी एक. पहिली ओवी. सगळ्या ओव्या वाचतात. मॅडम ओवी वाचायची नाहीये नाही आपल्याला. ना. खाली जो अर्थ आहे ना हा हा. मराठीतला तेवढंच वाचायचं, ओवी काही वाचायची गरज नाहीये. ठीक आहे. अर्थ दिलेत ना खाली, हो, दिले दिले. तेवढंच वाचा. संजय ओवी धृतराष्ट्र. ओवी कशाला वाचायची, नको. नाही नाही. हम्म. संजय धृतराष्ट्रास म्हणाला, राजा, आता भगवान योगाबद्दल जो आपला अभिप्राय सांगतील तोच ऐक. संजय ब्रह्मविद्येची व आपल्या भाग्याची थोरवी धृतराष्ट्राजवळ 2.5 ओव्यात वर्णन करीतो. नारायणांनी अर्जुनाला सहज ज्ञानरसाचे पारणे केले. तो तेच वेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. दैवाची थोरवी काय वर्णावी. तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे व ते चाकून जो पाहतो ते अमृतच असावे. त्याचप्रमाणे राजा एखादी आड गिरायकी मूल्यवान वस्तू थोडक्यात मिळते, त्याप्रमाणे मला व तुला परमात्मा तत्व प्राप्त झाले. परंतु धूर्तराष्ट्र संजयाला म्हणाला की तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारत नाही. या बोलण्यावरून धृतराष्ट्र राजाचे मन पुत्रांची हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे असे संजयाने जाणले. हे जाणून तो मनात विस्मय पावला आणि म्हणाला, अरे रे, हा वृद्ध धृतराष्ट्र पुत्र वात्सल्याने अगदी वेडावला आहे. एरवी येथपर्यंतचा कृष्णार्जुनांचा संवाद अतिउत्तम झाला, परंतु या संवादाची गोडी याला कोठून कळणार. कारण तो जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल. परंतु याला असे स्पष्ट बोलावे तर राग येईल म्हणून संजय भीतीने स्पष्ट बोलला नाही. परंतु श्रीकृष्णार्जुनांच्या परस्पर संवादातून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे श्रीकृष्णाचे सॉरी कारण तो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल. परंतु याला स्पष्ट बोलावे तर राग येईल म्हणून संजय भीतीने बोलला नाही. पण श्रीकृष्ण अर्जुनांच्या परस्पर संवादातून तो आपल्या उत्तम प्रकारे संतोषित झाला. या आनंदाच्या तृप्तीने व प्रफुल्लित अंतःकरणाने तो आता मोठ्या आदबीने धृतराष्ट्राला अभिप्राय सांगेल. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमध्ये 6व्या अध्यायाचा प्रसंग उत्तम असून तो जणू का योग संपत्तीचा जामदारखाना उघडला आहे, जे आधी मायेचे विश्रांती स्थान व ज्या ठिकाणी वेदांनाही मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीता रूप वेदीला अंकुर फुटला
अंकुर फुटला तो 6वा अध्याय सर्व अलंकारादी साहित्याने परिपूर्ण असा सांगेल, तो लक्ष देऊ नये अशी महाराज संतांना विनंती करतात. माझे बोल शुद्ध प्राकृत खरे, परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षरांनी मी सांगेन. त्या लोकांच्या मृदूपणाने सप्तस्वरापासून होणारा आनंदही कमी असा भासेल, किंवा त्याच्या छंदाने सुवासही कमीपणा पावेल. पहा की गोडीच्या आशेने कानाला जीवा फुटतील, इंद्रिये आपापसात भांडण करू लागतील. का भांडण करतील? तर शब्द विषय सहज पाहिले तर कानाचा आहे, परंतु जीभ हा रस आमचा आहे असे म्हणेल. नाकालाही हा आमचा गंध विषय आहे असा भास होण्याला कारण हा शब्द विषयच होईल. यापेक्षा आणखी नवल कोणते? ही बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना असे वाटू लागेल की हे बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाणच निर्माण झाली आहे. जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल. याप्रमाणे सर्व इंद्रिय आपल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झुंजतील, परंतु तो शब्दही सगळ्यांना सारखेपणाने शांत करील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो, त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे असे समजा. आणि जो त्यांचा अर्थ जाणणार आहे, त्याला त्याचे ठिकाणी चिंतामणी सारखे गुण आढळून येतात. हे असो, त्या बोलांची मोठाली ताटे बनवून त्यात मोक्ष रस वाढून निष्काम लोकांना ही ग्रंथरूपी मेजवानीच केली आहे. या मेजवानीत उजेडाकरिता नित्य नवी अशी आत्मज्योतीची ठाणवई करून त्या उजेडात जो इंद्रियांना नकळत मेजवानीचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा. किती ओव्या झाल्या मॅडम? ओव्या 24 झाल्या. 24 झाल्या का? बर, पुढे. बोलरूपी साल अगोदर काढून टाकून बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन मग सुखाची गोडी घ्यावी. इतक्या तऱ्हेचे सूक्ष्म मन जर होईल तरच त्याचा उपयोग होईल, नाही तर सर्व गोष्टी मुक्याने बोलून बहिऱ्यांनी ऐकल्यासारखे होतील. परंतु ते प्रतिपादन आता असो, श्रोत्यांची चिकित्सा करण्याची ही वेळ नव्हे. सामान्यतः जे निष्काम पुरुष असतील तेच या मेजवानीचे अधिकारी आहेत. ते निष्काम कसे बनतील? तर ज्यांनी ब्रह्म ज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे, त्यांच्याविषयी इतरांना या बोलाची गोडी कळणार नाही. कावळ्याला जशी चंद्राची ओळख नाही, तशी या गीता ग्रंथाची प्राकृत जणांना ओळख नाही. परंतु तो चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे, तसेच कर्माच्या फलांची ज्यांना आशा नाही त्यांनाच या गीता ग्रंथाची ओळख आहे. तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ विश्रांतीचे स्थान आहे, आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावाप्रमाणे आहे. म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलण्याचे कारण नाही, परंतु प्रसंगानुसार मी जे बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. यापुढे श्रीरंगांनी जे सांगितले ते मी सांगेन. ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला अवघड आहे, म्हणून शब्दांमध्ये जे कदाचित व्यक्त होईल, परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी ते जाणून बोलेन. गुरुकृपेचे काय ऐश्वर्य सांगावे. इंद्रियातीत असे ब्रह्मज्ञान जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी ती दृष्टीशिवाय दिसे. जर दैव योगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे ते उत्तम सोने म्हणतात. अशी जी सद्गुरु कृपा ती माझ्यावर पूर्ण आहे. त्या योगाने मी बोलेन. माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वांस दाखवील, आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे
ती इंद्रियाकडून होईल. पहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे सहा श्रेष्ठ गुण ज्या श्रीकृष्णाचे ठिकाणी वास करतात, म्हणून त्याला भगवान असे म्हणतात. व ज्यांनी सर्व संग परित्याग केला आहे त्यांचा तो मित्र, तो पार्थास असे म्हणाला की आता सावध हो. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था हे पहा. मॅडम थांबा की थोडं, बरोबर नका वाचू तुम्ही. आता हे 38 झाल्यानंतर पहिली श्लोक आहे ना? पहिला हो श्लोक सुरू झाला ना आता? हो हो हं? आता हो हे हो बघा, थोडं थोडं थांबत चला, कारण काय आपल्याला समजून घ्यायचंय ना. हो हो इथे आता मॅडमनी जे वाचलं ना, तर त्याच्यात 38 काहीतरी ओव्या आहेत आणि हा आता पहिला श्लोक सुरू होणार आहे. तर थोडस मी थोडस गॅप घेते जरा, कारण खूप वाचलं तर ते अ, आपल्याला ज्या पद्धतीने हे करायचंय. थोडस मी काल म्हटलं होतं तुम्हाला, थोडं थोडं गॅप घ्या. तर आता हे बघा, या 38 श्लोकांमध्ये काय म्हटलेलं आहे. 6वा अध्याय म्हणजे गीता ग्रंथातील तत्वज्ञानाचा सार. म्हणजे हा जो 6वा अध्याय आहे ना, तर गीता ग्रंथाचं जो काही तत्वज्ञान आहे त्याचा सगळा सार या अध्याय. किंवा विवेक सागराचे पैल तीर, किंवा योग संपत्तीचे उघडे भांडार. योगाबद्दलही सगळं आहे, गीतेबद्दलही सार आहे. आदी मायेचे विश्रांती स्थान, ज्याच्या वर्णनाला वेद समर्थ नाहीत. म्हणजे एवढा हा श्रेष्ठ आहे की ज्याच्या समर्थनाला वेदही समर्थ नाहीत. जेथून गीतारूपी लतेच्या स्वरूपाला अंकुर फुटतो, तो हा 6वा अध्याय विशेषतः साहित्यातील ललित गुणांनी चांगल्या प्रकारे खुलवून सांगितला जाईल, म्हणून मन लावून ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे खरे, म्हणजे माऊली म्हणतात, परंतु लिहिलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन, ज्या अक्षराच्या मृदुपणाच्या बरोबरीत सप्तस्वरांनी कोमलता उनी ठरेल. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितले हे जे काही श्लोक आहेत, हा जो 6वा अध्याय आहे, त्याचे जे पठन करतील, भावार्थाचा विचार करू, हा मला फोकस द्यायचा आहे. कारण जसं आपण श्रीपाद श्रीवल्लभ बघितलं, पारायण करणारे खूप लोक होते, पण त्या पारायण करणाऱ्यांना सुद्धा आपलं ऐकून किती ज्ञान मिळालं, किती त्यांना वाटलं की आपण वर्षानुवर्ष हे वाचलं, पण हे माहितीच नव्हतं. तसं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, याचे पठन करतील, भावार्थाचा विचार करून अभिप्राय जाणतील, त्यांना त्या शब्दामध्ये चिंतामणीचे गुण दिसतील. म्हणजे पोथीसारखं वाचायचं नसतं, लक्षात घ्या. बर 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 वाचणं आपलं हे ऑब्जेक्टिव्ह आहे का? नाही. आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यात आपल्याला सांगता तर आलं पाहिजे, त्याचा सार तर जाणून घेतला पाहिजे, भावार्थ तर मुरवला पाहिजे इथे. अशा पद्धतीने कुठल्याही पोथ्या वाचल्या पाहिजेत. कारण ज्या वेळेला मी हे उघडलं, मॅडम घेणार 6वा अध्याय, कारण 6वा अध्यायचं खूप तत्वज्ञान आणि विश्लेषण मी खूप वाचून काढलेलं आहे. कुंडलिनी कुंडलिनी म्हणजे काय, हे सगळं जाणून घेतलेलं आहे, म्हणून मला माहिती होतं 6वा अध्यायात सगळं हे आहे. पण नंतर ज्ञानेश्वरी उघडली तर सगळंच महत्वाचं आहे, 5वा अध्याय महत्वाचं आहे. मी त्या दिवशी 4 ते 8 नुसते चालले, चांगलंय चांगलंय वाटलं, आणि वाईटही वाटलं की आपण हे वाचलं का नाही इतके दिवस. आणि अजून एक वाईट वाटलं, म्हणजे हृदयाला फार म्हणतो ना आपण, व्यथा निर्माण झाली. अरे ज्ञानेश्वरी वाचणारे खूप आहेत, ज्ञानेश्वरीचं पारायणी करणारे खूप आहेत, पण या लोकांच्या आचरणात कुठं दिसतं काय? काहीच दिसत नाही. मग ज्ञानेश्वरांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय, तरीही सगळी लोक अशीच का? मग मी विचारलं, अमृता मॅडमशी मी केलं डिस्कस, म्हटलं काय हो मॅडम हे असं असतं? तर त्या म्हणाल्या, आता ऊर्जाच आपल्याला उघडणारी येते ना. म्हटलं अहो, ऊर्जा जरी उघडणारी येते, तर जे काही हे बदल आहेत यातले, जे काही आपल्याला सांगितले, जे खोटं आहे ते कळते, पण यातले तर अर्थ सोपे आहेत. आता ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत लिहिले असं कोणीतरी लिहिलंय? अजिबात सोप्या भाषेत लिहिलेलं नाही, याच्यात सुद्धा रहस्यमय दडलेलं आहे सगळं. एक एक अर्धी ओळीचं जरी म्हटलं ना कोणी माणूस, मला अर्ध्या ओळीचा अर्थ कळला, अजिबात त्याला कळले नाही. लक्षात घ्या, खूप सामर्थ्य आहे त्यांच्या एक एक ओळीत. त्यावेळेला तर कोणाला कळलंच नाही, बिचाऱ्या लोकांनी सगळं छळलं त्यांना.
जसं ओशोंना छळलं तसं ज्ञानेश्वरांनाही छळलं. किती त्रास सहन करावे लागलेत या मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा, ज्यांनी एवढं हजारो वर्ष ज्ञान उपयोगी होईल इतकं सुंदर लिहून ठेवलं. त्या लोकांनाही त्रासातून जावंच लागलं ना. त्रास कोणाला चुकलाय? कितीतरी वाईट टाकलं होतं त्या कुटुंबाला सगळ्यांनी. तर हे सगळं यातना आहे, हे लिहिलं पण कोणाला समजलं का? नाही समजलं. आताही वाचन करून आपण बरोबर बरोबर वाचतो, पारायण करतो, काय उपयोग होतो? असे सगळ्यांचे डोळे उघडणारा हा आपला प्रयत्न झाला पाहिजे. हे तर पूर्ण पूर्ण ज्ञानेश्वरी मी घेणार आहे, मी विश्लेषण करणार आहे, सांगते मी. कारण सगळंच आहे त्याच्यात, महत्वाचं आहे. तर हे तुम्हाला निदान 6व्या अध्यायापर्यंत कळावं, तुम्हाला मोटिवेशन व्हावं, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्यावी. हे केलं तर मग परत विश्लेषण सुरू होतील त्यावेळेला अजून तुम्हाला कळेल ना. तर हे मला सांगायचं आहे. तर इथे पठण नाही महत्वाचं, भावार्थाचा विचार करून अभिप्राय जाणतील, त्यांना त्या शब्दामध्ये चिंतामणीचे गुण दिसून येतील. आता राहू दे अशी ही मराठी शब्दांची सुंदर ताटे, त्यात मोक्ष मोक्ष रसाची पक्वाने वाढून मी निष्काम, निष्काम कोण? ज्ञानी जनांसाठी ही ग्रंथरूपी मेजवानी केली आहे. आणि पुढे ज्ञानेश्वर म्हणतात, हा ग्रंथ किंवा हा जो अध्याय, या ज्या ओव्या आहेत त्या कोणासाठी आहेत? ज्यांनी प्रपंचातून लक्ष काढलेलं आहे, ज्यांच्याजवळ विवेक बुद्धी आहे, अशांसाठी आहे. पुढे सगळं मॅडमने वाचलंच आहे, त्याचा अर्थ पुन्हा मी सांगते, तुम्हाला कळालाच आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, शब्दांचे वरवरचे दिखाऊ कवच, शब्दांचे वरवरचे दिखाऊ कवच सोलून काढून गाभ्यातील ब्रह्मभावाशी एकरूप व्हावे, ब्रह्मभावाशी एकरूप व्हावे, नंतर सुखामध्येच सुखावून जावे. त्याप्रमाणे श्रोत्याजवळ मनाचा हळूवारपणा येईल, श्रवणाचे सार्थक होईल. नाहीतर हे सगळे विवेचन मुक्या बहिऱ्याच्या संवादाप्रमाणे व्यर्थ जाईल. काल ज्ञानेश्वरांनी सांगितलं आसनाबद्दल, कोणी चर्चा केली नाही ग्रुपवर, करायला हवी. एक एक वाक्य पकडा, त्याच्यावर सांगा. तिथे चर्चा होती, उत्तराभिमुख बसायचंय. किती मला गर्व निर्माण झाला ते वाचल्यावर. उत्तराभिमुख, आपल्या मध्ये आपण बघितलं, उत्तरच दीक्षेला ध्यान करा म्हणतो रा, आणि मी तर उत्तरच ह्याला करते. करून बघा कधीतरी, पूर्वेला करून बघा, कधीतरी पश्चिमेला तोंड करून बघा. म्हणजे जो रा म्हटलाय सूर्यग्रहावरचा 6व्या आयामातला, की बाबा तुम्ही उत्तरेला, ज्ञानेश्वर माऊलींनी तर ग्रंथात लिहून ठेवले उत्तरे भूमी बसावे. किती मला धन्य धन्य झालं ते वाक्य ऐकल्यावर. अशा पद्धतीने आपण वाचलं पाहिजे, आपल्या मनात विचार सुरू झाले पाहिजे, प्रेम दाटून आलं पाहिजे ना आपल्या कल्चर बद्दल, ग्रंथांबद्दल, आपल्या संतांबद्दल. केवढ्या व्हॅल्यूज त्यांनी कितीतरी पूर्वी लिहून ठेवल्यात. आणि आपण काय करतो? कधीतरी कोणी हे वाचून उत्तरेकडे बसून केल्यात का उपासण्या? मग नुसतंच बरोबर बरोबर वाचायचं. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. जे जे ज्ञानेश्वरीचं वाचन करतायत त्यांना माझी ही उत्तर दिशेला बसून ध्यान रोज करते. ते नाही म्हटलं मी जयश्री मॅडम, उत्तर दिशेला ध्यान हे तर मी सांगितलंच आहे. माझं म्हणणं आहे, जे ज्ञानेश्वरी पठण करतात, जे ज्ञानेश्वरीचे पारायण करतात, त्यांनी उत्तरेकडे बसून केलीये का उपासना? हा माझा प्रश्न आहे. म्हणजे आपण वाचतोय ते कितपत घेतोय इथे, कितपत आचरणात आणतोय, आपण या गोष्टीला फोकस द्यायला पाहिजे नाही. तर इथे हे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, बघा, ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीवरून, ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीवरून पारलौकिक, पारलौकिक व ऐहिक सुखे ओवाळून टाकली आहेत. टाकली का हो आपण ऐहिक सुखे ओवाळून? आपण पारलौकिक सुखे, तुम्ही काय मी काय, कोणीच नाही टाकले, आपल्यामधल्या कोणीच नाही टाकली अजून. आपण आहोत साधे भोळे. पण हे शिकायचंय आपल्याला आता इथून पुढे जाताना. ज्ञानेश्वरीचं तेच ऑब्जेक्टिव्ह आहे माझं. झालं सगळं मॅनिफेस्टेशन, झालंय सगळे संकल्प, पण आता याच्याकडे सगळं ओळून टाकायचंय आणि विरक्तीकडे जायचंय. तर ज्ञानेश्वरांनी लिहिले, आत्मज्ञानाच्या आवडीवरून पारलौकिक व ऐहिक सुखे ओळून टाकली आहेत, त्यांच्याशिवाय इतरांना, म्हणजे कोणाला? ज्ञानी नसेल त्यांना. काय म्हणताय शैलजा मॅडम? मी पण, मला नाही कळलं. उत्तरेकडं का? ते तर मी सांगितलंच होतं ना तुम्हाला, उत्तर दिशा.
त्याच्याशिवाय इतरांना ज्ञानी नसेल त्यांना या विषयाची गोडी करणार नाही. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्र ओळखता येत नाही, त्याप्रमाणे सामान्य संसारी जनांना हा ग्रंथ कळणार नाही. म्हणूनच सांसारिक लोक वाचतात वाचतात, पण काही आचरणात येत नाही. जसे चकोर पक्षीच मला सांगू चंद्रकिरणांचे का? सेवन करू शकतात. कोण बोललंय का काही? हा, मीच सांगत होते. हा. ते उत्तर दिशेला बसून वाचन आणि योगाभ्यास वगैरे ह्याचं महत्व तर आहेच. म्हणजे आम्ही ते करतोच. प्राणायाम किंवा इतर ध्यान साधना वगैरे उत्तर दिशेकडेच करतो. ते वाचनाचं फक्त कसं असतं, आपला टेबल जिथं असतो तसं त्या ठिकाणी होतं, म्हणजे नाही, हे बघा माझं प्रकर्षाने. उत्तर दिशेकडे तोंड आहे मॅडम. हा, प्रकर्षाने होतं बऱ्याच वेळेला, पण अगदी नेहमीच असतं असं नाही. मी काय म्हंटल, मी राचं उदाहरण दिलं. माझा बोलण्याचा पॉइंट असा होता की आपण रा मध्ये बघितलं, रा ऑफ वननेस मध्ये 6व्या ग्रहावरील सूर्य ग्रहावरील आयामातील आपल्याला माणूस म्हणतो उत्तरेकडे बसा का. पिरामिडचं तोंडही उत्तरेकडे असतं, तुम्हाला सांगते. पिरामिड सुद्धा हम्म. शास्त्र शुद्ध जो आहे तो उत्तरेकडे तोंड असतं. तर हे मॅग्नेटिक फील्ड वापरलं जातं पृथ्वीचं. आणि ह्यामुळं राणी जे सांगितलं ते माऊलींनी किती पूर्वी लिहून ठेवलं, हे मी सांगत होते. तर याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी खूप कळल्या पाहिजेत. आपल्या ग्रंथांमध्ये जे काही लिहिले, आता तुम्ही योगाचार्यच आहात मॅडम ना, हा अध्याय योगावरच आहे, त्यामुळे तुम्हाला तो तुम्ही वापरलाच असणार, अभ्यासला असणार 6वा अध्याय. पण आता आमच्यासारख्या आम्ही काही योगाशी रिलेटेड नाहीये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता योगाकडे जायचंच आहे डिटेल. आता आपण ओंकार ध्यान बदलतोय, योग हे करतोय, तंत्र मंत्र शास्त्र योगशास्त्र नाव दिले शैलजा मॅडम. योगशास्त्र आपण पडणार आहोत ओंकार ध्यानातून. तर हे सगळं आहे. तर यांना ज्ञानी नसेल त्यांना विषयाची गोडी करणार नाही. ज्याप्रमाणे कावळ्यांना हे झालं, सामान्य संसारी जनांना हा ग्रंथ कळणार नाही. चकोर पक्षीच चंद्रकिरणांचे सेवन करू शकतात, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ विश्रांतीचे स्थान आहे. श्रीकृष्णाचे प्रतिपादन बुद्धीला आकलन होणे तसे कठीणच आहे. तरी पण माझे सद्गुरू श्री निवृत्तनाथ, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु सद्गुरू श्री निवृत्तनाथ होते, यांच्या कृपा प्रकाशाने मला त्याचे ज्ञान होईल. जे सृष्टीला दिसत नाही ते दृष्टीशिवाय पाहता येते, परंतु त्यासाठी अतिंद्रिय ज्ञानाचे सामर्थ्य अंगी पाहिजे. असे पहा, सुदैवाने परीस जर हाती लागला तर किमयेच्या योगानेही प्राप्त होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. तर आता मी हे का वाचलं तुम्हाला सांगते. ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलंय ना, की बाबा संसारातनं आपण ओवाळून टाकली पाहिजेत. ऐहिक सुखे म्हणा, पारलौकिक सुखे म्हणा, आणि जो हे करतो त्यालाच हे ओळखता येणार आहे. तर हे लक्षात ठेवा. मग उद्या मी ध्यानाच्या आधी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण मुक्त मुक्त म्हणतो ना, मुक्ती व्हायची, मोक्ष व्हायची, तर हे लेयर आपण सब अभ्यासलेत. ऍस्ट्रल लेयर काय, एथिक लेयर काय. तर त्याप्रमाणे सुद्धा ज्या वेळेला आपण ही विरक्ती आणतो ना, हे नको ते नको, म्हणजे मला हे हवंय, मला ते हवंय, ते हवंय, संकल्प पेरतो, त्याच्यात पार जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हाच आपला ऍस्ट्रल लेयर ऍक्टिव्हेट होणार आहे. ऍस्ट्रल लेअर तेव्हाच ऍक्टिव्हेट होणार आहे की ज्या वेळेला आपल्या डिझायर वॉन्टिंग लिस्ट बदलतात, म्हणजे झिरो येतात. आणि जीवनाकडनं आपण हे बघतो की तटस्थने बघतो. ते उद्या मी सांगणार आहे, म्हणून मी हे ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटले ते सांगितलं. त्यासाठी मला थोडा जास्त फोकस द्यायचा होता. हा, श्रद्धा मॅडम, शारदा मॅडम, तुम्ही आता घ्या ओव्या. आता पहिला श्लोक सुरू होतोय बघा, आणि तुम्ही 2 श्लोक झाले की सांगा की 2 श्लोक झालेत म्हणून. करा मॅडम, सुरू करा, हो. पहिला श्लोक घ्या. तुम्हालाही जरा पाहिजे ना आराम, तुमच्या तोंडाला सगळं सारखं भरभर वाचून कसं उपयोग आहे. हा, श्रीकृष्ण म्हणतात, पार्था हे पहा, योगी आणि संन्यासी हे जगात एकच आहे. ते वेगळे आहेत असे मानशील हो, कारण ह्या दोहोंचा सहज विचार केला तर ते एकच आहे. त्यांच्यावर 2 नावांचा आरोप मात्र आहे, तो सोड. कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता तो दोहोत फरक नाही. म्हणून योग तोच संन्यास होय.
जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे किंवा एकच जल भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुधा भाव नाही तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे जाण. अर्जुना, जो कर्मे करून त्यांच्या फलांची इच्छा धरीत नाही तोच या जगतात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो. पृथ्वी ही वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांची ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करण्याचा प्रसंग येईल ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फलाच्या आशेकडे जाऊ देत नाही. पार्था, ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगीश्वर होय. या हतोटीशिवाय जो कोणी नित्य नैमित्तिक कर्मे बद्धक आहेत असे समजून त्यांचा योग त्याग करीतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो, जसा कोणी एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याचे खटपटीत पडतो, त्याप्रमाणे योग कर्म त्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहात पडून व्यर्थ त्रास होतो. गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करिता संन्यास घेऊन मॅडम, आवाज पहिले. येत नाही. आवाज येत नाही? आवाज हो, येतोय. आवाज येत नाही इकडं. आवाज येतोय. तुमचा आवाज चेक करा ना मॅडम. वंशिका मॅडम आडनावले हा पहिल्यांदा तुम्ही. आवाज येतोय तुमचा, आवाज चेक करा. हा मॅडम सुरू. गृहस्थ गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करिता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे मॅडम, डोक्यावर. तुमचा आवाज येत नाही. म्हणून श्रौत स्मार्त होमादी कर्माचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्या जवळ सहजानुसार योग सुख आहे. दुसरी ओवी आता. पार्था, अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्म मार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये हो. या कर्म मार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यम नियमरूपी तळ लागतो. नंतर आसनांच्या पाऊल वाटेने प्राणायाम रूप कड्याने वर जावे लागते. नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो. त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलांडताना कडे लोट होईल. म्हणून हठयोग्यांच्या सुद्धा प्रतिज्ञा शेवटा जात नाही, परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूप शून्यासारखा कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते. अशा रीतीने वायुरूप घोड्याच्या पाठीवर बसून मार्ग क्रमित असता चित्त स्थिर करण्याचा विस्तृत जाग्यावर आल्यानंतर ध्यानाचा शेवट स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण करीतो. मग ज्या ठिकाणी साध्य व साधन एक होतात त्या ठिकाणी मार्गाची धाव व प्रकृतीची हाव संपते आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही अशा समान भूमिका रूप समाधीवर तो पुरुष राहतो. या उपायाने जो योगारूढ होतो तो निसंशय परिपूर्ण झाला. आता त्याच्या लक्षणांचा निर्णय तुला सांगतो, तो ऐक. ओवी ओवी तिसरी झाली आता. हा, चौथी ओवी. एक मिनिट हा. आता दोन ओव्या संपल्यात. मी थोडस महत्वाचं यातलं परत हे करते.
मॅडमनी वाचलंच आहे, पण मी थोडस सांगते परत दोन ओवीतलं महत्वाचा भाग. तर याच्यामध्ये मॅडम फक्त दोन ओव्या झाल्यात बघा. म्हणजे एका ओवीमध्ये किती सामर्थ्य आहे बघितलं ना. तर दोन ओव्या झाल्यात. तर पहिली ओवी जी आहे ना, त्या ओवीचं महत्वाचं काय आहे की कर्म आपल्याला लक्षात ठेवायचंय ना, लिहून घ्या बरं का तुम्ही. कारण या स्टेप आता आपल्याला पुढे पुढे याच्यावरच जास्त हे करायचं इम्प्लिमेंटेशन. अब झालं आता, संकल्प झाला, मॅनिफेस्टेशन झालं. ऐक, जो कर्म करूनही फळाविषयी आसक्त असत नाही, तोच या जगात सर्वानुमते योगी मानला जातो. म्हणजे कर्माची फळ जो ठेवत नाही तो खरा योगी, आणि तोच खरा संन्यासी असं म्हटलेलं आहे. कर्माच्या फळाचा विचारही आणत नाही. मग आपण संकल्प पेरतो, किती चुकीचं आहे बघा बरं. तुम्हाला मी आधीच सांगितलंय हे संकल्प मॅनिफेस्टेशन करायचं नाहीये, पण ठीक आहे, काही अडीअडचणी झाल्या त्यातून आपण आता पार निघू शकतो. कसं निघायचं हे शिकलो आपण. पण आता आपल्याला इकडे जायला पाहिजे ना कधीतरी. मग तोच खरा संन्यासी की ज्याने कर्माच्या फळाची अपेक्षाच ठेवली नाही, तोच योगीराज आहे. म्हणजे हे आपल्या पहिल्या ओवीचा अर्थ आहे. लिहून घ्यायचंय बरं का, आपल्याला हे सगळं करायचंय हळूहळू. आपल्याला सुरू करायचंय, नाही तर मग आपली प्रगती कशी होणार आहे. मग दुसरी जी ओवी आहे त्याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प नाहीसा होतो, त्या ठिकाणी योगाचे सर्वस्व प्राप्त होते. बघा, संकल्पालाच त्याग करायचा आहे. त्याच वेळेला म्हणजे यागाचे, त्या ठिकाणी यागाचे सर्वस्व प्राप्त होते, असे सत्य ज्यांना अनुभवंती निश्चिंत पटले आहे. हे का मी सांगते, उद्या तुम्हाला सगळं रहस्य कळणार आहे याच्यावर. ही वाक्य लिहून घ्यायला सांगितलेत मी, फार महत्वाची आहे. तरच मुक्ती आपण कशी मिळवू शकतो, आपला ऍस्ट्रल लेअर तरच ऍक्टिव्हेट होणार आहे. इथून पुढे जायचंय आपल्याला त्या ऍक्टिव्हेशनला. मग त्याच्यासाठी जो कर्मफळाची अपेक्षा ठेवत नाही, तोच खरा योगी, तोच खरा संन्यासी. जो संकल्पाचाही त्याग करतो, तेव्हाच त्याच ठिकाणी यागाचे सर्वच ऍस्ट्रल लेअर तेव्हाच ऍक्टिव्हेट व्हायला लागणार आहे, लक्षात घ्या. हे सगळं सोडून दिलं ना आपण, आपलं जीवनच नुसतं असं तटस्थतेने बघायला लागलो, तेव्हाच आपल्याला ऍस्ट्रल लेअर ऍक्टिव्हेशन होऊन मग खरं काय होणार आहे ते कळणार आहे. तर त्यासाठी मी हे परत रिपीट करते, तुम्हाला लिहूनही घ्या म्हटले. त्याग केल्याचा संकल्प नाहीसा होतो, त्या ठिकाणी यागाचे सर्वस्व प्राप्त होते. तर बघा, आता योगरूपी पर्वत शिखरावर ज्या कोणाला जाऊन पोहोचायचे असेल, योगरूपी पर्वत शिखरावर ज्या कोणाला जाऊन पोहोचायचे असेल, त्याने कर्म मार्ग रूपी पायऱ्या चुकवू नये. कर्म करायचं आहे, कर्म करायचं नाही असं नाही म्हणत माऊली. कर्म करायचं आहे, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि आपल्याला संकल्प विरहित, संकल्पाचा त्याग करत कर्म करायचं आहे. म्हणून शारदा मॅडमना म्हटलं ना मी, काय टेन्शन घ्यायचं नाही, जसं होईल तसं. ते आहे ना, ते करणारी तेच असते, आपण तर बसतो इथे फक्त. आपण कुठं बोलतो, ऊर्जा बोलते. त्यामुळे ते सगळं करून घेते आपण, काही करत नाही. कर्म मार्गरूपी पायऱ्या चुकू नये. या पायऱ्यांनी प्रथमतः यम नियमाच्या पायथ्याने योगासनाच्या पाऊल वाटेला लागावे, नंतर प्राणायामाच्या कडावर चढून यावे. मग प्राणायामाचं किती महत्व आहे, आणि आपण प्राणायाम केलं, थोडस श्रमलो, मग ध्यान केलं, तर किती ध्यानात फरक पडतं. काल डिस्कशन ग्रुपला टाकले डायनॅमिक योगा, ओशोंचा डायनॅमिक योगा, आपल्याकडे आपोआप घडतोय ओशोंचा डायनॅमिक योगा. मग